आवाज येतोय का, तुमचा व्हिडिओ व्यवस्थित आहे का? हो हो ते एकदा आणि चेक जरी करू. प्रॉब्लेम काय आला तर ह्या नंबरवर करू ना कॉल तुम्हाला, जर हो काही हो हो प्रॉब्लेम आला तर कॉल अगदी करायला. अगदी हा काही बाजूला ठेवलाय ना, ठीक हो आहे. बाजूलाच आहे, काही प्रॉब्लेम ओके नाही. सर, या सर मग हां वेलकम. ठीक आहे, आता गोल गोल फिरतच येते. या बरोबर. चालेल. हॅलो 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 ओके थँक्यू. शॅल वी स्टार्ट, सुरू करायचं. हॅलो आणि आता पीपीटी दिसत नाही, पूर्ण ब्लँक दिसतंय तुमचं. ओके Blank. हां नाही ते म्हणजे मिनिमाइज केलं होतं ना त्यामुळे. हो. आता दिसतंय का बघा. म्हणजे काय होतं, लोकांना कन्फ्युजन होतं. हां हां आता दिसतंय का. थोडा ते टाइम लॅगिंग असतं थोडं मध्ये. ओके ठीक आहे, म्हणजे तुम्ही केलंय ना, मिनिमाइज केल्यामुळे झालं. हां मिनिमाइज केलं त्यामुळे झालं ते. आणि थोडं बोला ना, म्हणजे आवाज येण्यासाठी. हो हो आवाज येण्यासाठी. हो 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 चालेल. सर्वांना नमस्कार. मी असोसिएट प्रोफेसर डॉक्टर किरण रणदिवे आपल्या सर्वांचं इथे या बुरशी वैविध्याच्या स्लाईड शोमध्ये आपलं स्वागत करतो आहे. सर्वप्रथम आपण ही बुरशी म्हणजे काय, त्याचं वैविध्य म्हणजे काय असतं आणि त्याचा नक्की मानवाला उपयोग काय, अशा बऱ्याच गोष्टींवरती आपण इथं बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण ही फंगल डायव्हर्सिटी म्हणजे हे नक्की काय असतं याचा आपण थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला या बुरशीशास्त्राच्या थोडीशी ओळख आपण मला वाटतं करून घेऊयात. बुरशांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला
बुरशीशास्त्र असं म्हणतात, त्यालाच इंग्रजीमध्ये मायकॉलॉजी असंही म्हणतात. तर ह्या ज्या बुरश्या आहेत, ह्या बुरश्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी अगदी सहजगत्या, आता पावसाळा सुरू आहेच आहे, या पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्या ज्या बुरश्या आहेत, ह्या बुरश्या फक्त आपल्याला डोळ्याला दिसणाऱ्या आहेत तेवढ्याच आहेत का, तर तसं नाही आहे. तर या बुरश्या आकाराने छोट्या पण आहेत, अगदी म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली पण आपल्याला काही बुरश्या पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर अगदी सहज आपल्या डोळ्यांना दिसतील अशाही बुरश्या आपल्याला आजूबाजूला दिसतात. तर यामध्ये आपण ढोबळमानाने एकपेशीय व बहुपेशीय असे बुरशांचे वर्गीकरण आपण नक्की करू शकतो. आता या बुरश्या ज्या असतात, या बुरश्या या सगळ्याच उपयोगी आहेत का, किंवा सगळ्याच निरुपयोगी आहेत का, तर असं आपण त्यात काही म्हणू शकत नाही. कारण का, आपल्याला उपयोगाची आहे म्हणजे ती उपयोगाची, अदरवाईज ती आपल्या काही उपयोगाची नाही म्हणजे निरुपयोगी, असं अजिबात नाही आहे. तर प्रत्येक बुरशीचा एक विशिष्ट प्रकारचा एक रोल या एन्व्हायरमेंटमध्ये, या सर्व वातावरणामध्ये आपल्याला एक वेगळा रोल त्यांचा पाहायला मिळतो. आणि ह्या ज्या बुरश्या असतात, या बुरश्या प्रत्येक बुरशीचा प्रकार हा वेगवेगळे त्याच्यामध्ये रोल ॲक्ट करत असतो, आणि त्यामुळेच आपल्याला बऱ्याच गोष्टींचा फायदाही होत असतो कळत नकळत. तर हे नक्की कसं काय होतं, तर तत्पूर्वी आपण या बुरश्या नक्की एकपेशीय म्हणजे कशा दिसतात, तर मला वाटतं एकपेशीय म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ते म्हणजे यीस्ट किंवा ज्याला किण्व असं आपण म्हणतो. तर हे किण्व म्हणजेच सॅकॅरोमायसिस सेरिविसी म्हणजेच यीस्ट. आता या यीस्टच्या इथं जर आपण पाहिलं तर या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय, ह्या ज्या काही बुरश्या असतात ह्या एकपेशी आहे. ही एक पेशी म्हणजे एक बुरशी आहे. या बुरशीचं इथे एका बुरशीपासून बाकीच्या बुरश्या इथं तयार होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच एक प्रकारचं रिप्रोडक्शन ज्याला म्हणतो आपण, ते आपल्याला इथं पाहायला मिळतंय. तर हे यीस्ट किंवा ज्याला किण्व. त्यामुळं थोडक्यात काय, तर आपण आयुष्यात एकदा जरी पाव खाल्ला असेल तर आपण नक्कीच बुरशी खाल्लेली आहे असं समजायला हरकत नाही. यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अगदी साधं, म्हणजे गाय जी चारा पचवू शकते, ती चारा पचवण्याची ताकद त्या गायीच्या पोटामध्ये नक्की येते कुठून, तर ही जी ताकद असते ती ह्या गायीच्या पोटामध्ये असणारं एक निओकॅल्मॅस्टिक्स नावाची एक प्रकारची बुरशी असते. आणि त्या बुरशीमुळे तयार होणारी जी काही रसायनं आहेत, त्या रसायनांमुळं या गायीच्या पोटामध्ये असणाऱ्या चाऱ्याचं पचन होतं. त्याचबरोबर गायीच्या पोटामध्ये जे बुरशी असते त्याच्यामुळं तर गायीचं पचनाची क्रिया खूप चांगली होते. त्याचबरोबर आपल्याला अगदी डोळ्यांना सहज दिसणारे हे असे काही बुरशी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपल्या पुणे विद्यापीठामध्ये जरी आपण आता गेलात पावसाळ्यामध्ये, तरी सुद्धा आपल्याला हे यातले बरेच प्रकार आपल्याला तिथे पाहायला मिळतील. त्यातला हा पहिला अगदी कॉमन मिळणारा प्रकार म्हणजे मॅरॅस्मियस. आता या शब्दाचा अर्थ बऱ्याचदा असं वाटतं आपल्याला की खूप क्लिष्ट अशी एक वेगळी भाषा आहे, पण तसं अजिबात नाही आहे. ही क्लिष्ट भाषा अजिबात नाही आहे. तर ही एक शास्त्रीय भाषा आहे, आणि ह्या शास्त्रीय भाषेला काहीतरी एक वेगळेपण त्या नावामध्ये दडलेलं असतं. जसं उदाहरणार्थ मॅरॅस्मियस. मॅरॅस्मियस या शब्दाचा अर्थ लुकडं किंवा काटकुळं, म्हणजे खूप असं थिन असणारं असं जे काही स्टॉक आहे किंवा देठ आहे त्याचा, म्हणून त्याला म्हणायचं मॅरॅस्मियस. इतकं हे साधं वर्गीकरण आपल्याला जरी अवघड वाटत असेल तरी हे खूप सोपं असं वर्गीकरण असतं. त्याचबरोबर देठ नसणाऱ्या अशा काही बुरश्या आपल्याला खोडांवरती चिकटलेल्या दिसतात, त्यांचं नाव आहे क्रेपिडोटस. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये याचे बरेच प्रकार पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथं आपल्याला खाली जो डाव्या हाताला फोटो दिसतोय त्याचं नाव आहे फायझॅरम. आता ही बुरशी साधारणतः काही उंचीची असते, आणि ही बुरशी आपल्याला कित्येक म्हणजे समूहाने आपल्याला मिळते. म्हणजे जसं काही एखाद्या पटांगणामध्ये जमिनीवरती असं गवताचं कसं काय एखादा असा पूर्ण पट्टा आलेला दिसतो, तसं आपल्याला इथं या फायझॅरमचं पूर्ण शेत आल्यासारखं दिसतं अक्षरशः त्या खोडावरती. आणि ते जर का आपण नीट पाहिलं तर त्याचं सौंदर्य अक्षरशः खूप देखणं असं असतं. त्याचबरोबर मासे आपण खात असाल काही लोक, तर त्या माशांच्या शरीरावरती बऱ्याचदा आपल्याला असे काही असे ब्राउनिश कलरचे ठिपके पाहायला मिळतात. आणि ते जे ठिपके असतात ते ठिपके हे एक प्रकारची बुरशी असते, आणि त्याला सॅप्रोलिग्निया असं त्याचं नाव आहे. तर सॅप्रोलिग्नियासारखे कित्येक बुरशी प्रकार आपल्याला पाण्यामध्येही पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला
फक्त खोडांवरतीच बुरश्या मिळत नाहीत किंवा फक्त पालापाचोळ्यावरतीच बुरश्या मिळतात असं नाही, किंवा फक्त जमिनीवरतीच मिळतात असं नाही, तर पाण्यातल्या सजीवांवरती पण मिळतात आणि पाण्यामध्ये कुजणाऱ्या जे काही पालापाचोळा किंवा सजीवांचे अवशेष काही असतील तर त्याच्यावरतीही आपल्याला या बुरश्या पाहायला मिळतात. त्यानंतर आणखीन एक देखणं फंगस किंवा ज्याला बुरशी असं म्हणतो आपण, ते म्हणजे स्पिरोबोलस. आपल्या इथं पुणे विद्यापीठामध्ये आम्ही MSc करत असताना 2000 साली ही बुरशी तिथं पाहिली होती, पण त्यानंतर आणखीन फारसं असं मला ही बुरशी तिथं प्रामुख्याने पाहायला मिळालेली नाही आहे त्यानंतर. तर ही स्पिरोबोलस एक खूप वेगळी आहे, एक रेअर फंगस आहे. तर असे जे फंगस आहेत यांचं एक कॉमन त्याला इंग्लिश नाव दिलेलं आहे, त्याला म्हणायचं अर्थ स्टार फंगस असं म्हणायचं, म्हणजे जमिनीवरचे तारा असं त्याला म्हटलेलं आहे. तर या ताऱ्यामध्ये आणखीन खूप वेगवेगळ्या प्रकारांचे मला वाटतं टाईप्स आहेत. तर त्यामधलं इथे मी दाखवलेले ट्रायकॅस्टर एक आहे, आणि आपल्या पुणे विद्यापीठात मिळणारं जिॲस्ट्रम नावाचं ही एक बुरशी आहे, ही जी जमिनीवरती अशी पूर्ण पालापाचोळ्यामध्ये असे पाकळ्या आल्यासारखं दिसतं आणि मध्ये एक गट्टू असतो, आणि त्याच्यावरती पाण्याचा त्या गट्टूमध्ये थेंब आदळला, पाण्याचा थेंब त्या गट्टूवरती, मध्य गट्टूवरती, की तुम्हाला लगेचच त्या गट्टूमधून असं पूर्ण एक वेगळ्या प्रकारची अशी पावडर उडलेली पाहायला मिळते, आणि ती जी पावडर असते ती म्हणजे त्या बीजाणूंची पावडर असते. तर असे हे बुरशी प्रकार आपल्याला इथं सहज पाहायला मिळतात. यानंतरचा हा बुरशी प्रकार म्हणजे ज्याला आपण मशरूम म्हणतो, म्हणजे तो आपण मला वाटतं बऱ्याचदा मोठमोठ्या हॉटेलांमध्ये गेल्यानंतर किंवा अगदी छोट्याशा एखाद्या हल्ली टपरीवरती आपल्याला काही मशरूमच्या भाज्या रेसिपीज बघायला मिळतात. तर त्यामधले हे जे मशरूम आहे हे महाबळेश्वरला अगदी कॉमनली मिळतं, महाबळेश्वर किंवा कासचं पठार इकडे आपल्याला मिळतं, ज्याचं नाव आहे मॅक्रोलेपियोटा. तर त्यानंतर अगदी साधे बुरशी प्रकार जे आपल्याला कुजलेल्या किंवा खराब झालेल्या अन्नावरती किंवा फळांवरती पाहायला मिळतात ते म्हणजे म्युकर असेल किंवा रायझोपस असेल, याला पिनमोल्ड्स असंही म्हणतात. त्यानंतर हे जे मशरूम आहे हे या मशरूममध्ये नक्की काय असतं आतमध्ये, तर आपण हा जो काही फोटो पाहताय लेफ्ट साईडचा, यामध्ये हे जे काही दिसत आहेत हे सगळे गिल्स आहेत, म्हणजे ज्याला आपण पडदे असं म्हणूया. तर हे पडद्यांसारखे अशा आकारांचे असे हे गिल्स असतात, आणि यामध्ये या बुरशीचे बीजाणू तयार होतात. आता हे बीजाणू नक्की तयार होतात कुठं, तर या गिल्समध्ये, म्हणजे या पडद्यांमध्ये, इथं जर या डायग्राममध्ये आपण पाहिलं तर या पडद्यांमध्ये असं पूर्ण व्ही शेप आकार आपल्याला दिसतात याचा सेक्शन किंवा काप घेतल्यानंतर, आणि त्या सेक्शन घेतल्यानंतर त्याच्या आतमध्ये त्याची जी कडा असते त्या कडेवरती आपल्याला इथं असे वेगवेगळ्या प्रकारचे उभट असे आकाराचे बॅसिडिया आलेले दिसतात, आणि एका बॅसिडियम वरती आपल्याला 4 असे बीजाणू पाहायला मिळतात, बुरशी बीजाणू पाहायला मिळतात. तर हे जे दिसते याला म्हणायचं बॅसिडियम, याला म्हणायचं स्टेरिगमाटा, आणि हे जे आहेत ते हे बॅसिडियोस्पोर असं याची नावं आहेत. तर ही जी बुरशी आहे ही बुरशी अगदी दिसायला देखणी जरी असली तरी सुद्धा अत्यंत पॉयझनस अशी ही बुरशी आहे. हिमालय किंवा हिमाचल एरियाजमध्ये आपल्याला ही कॉमनली पाहायला मिळते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. तर याला अमानिटा मस्कॅरिया असं म्हणायचं, पण या बुरशीचा अगदी थोडासा तुकडा खाऊन काही लोकांनी याच्यापासून नशा येईल असंही त्यांनी काही स्वतःवरती प्रयोग केले, ज्याला हॅल्युसिनोजेनिक इफेक्ट असं म्हणायचं. तर हे जे असतात ते हॅल्युसिनोजेनिक इफेक्ट आपल्याला या अमानिटा मस्कॅरियामध्ये बऱ्याचदा पाहायला मिळतं. कारण का, यामध्ये असणारी रासायनिक जे काही गुणधर्म आहेत ते, आणि त्यालाच अमानिटीन, फॅलॉइडीन वगैरे सारखी रसायनशास्त्रामधली नावं आहेत. त्यानंतर काही बुरशा ह्या टिपिकल एक वेगळ्या प्रकारच्या जागांवरतीच येतात. अर्थात त्या जागांवरती थोडंफार शेण पडलेलं असलं पाहिजे, म्हणजे थोडक्यामध्ये फिकल मॅटर जो आहे तो फिकल मॅटरवरती येणाऱ्या ह्या बुरशा आहेत. त्यामधली पहिली जी आहे ती अशी डिस्कसारखी आहे, चेल्मिनिया. दुसरं आहे ते बर्ड नेस्ट फंगस, एखाद्या पक्ष्याने अंडी घातलीत असं वाटावं असं दिसणारं सायाथस नावाचं. त्याचबरोबर एक किटोमियम नावाचं. त्याचबरोबर अगदी त्या शेणामधनं आलेली छत्रीवरची, त्याचं नाव पॅनिओलस. आणखीन एक छोटी त्याच्यापेक्षा छत्री म्हणजे कोप्रायनस. त्याचबरोबर अगदी काळीवरती टोपी आणि खाली पाण्याने भरलेला असं पूर्ण फुगा, असे पण फंगस आपल्याला इथं बघायला मिळतात. तर हे जे आहेत हे सगळे जे प्रकार आहेत याच्यामधले आपण म्हणूया की सबस्ट्रॅटम स्पेसिफिक, म्हणजे थोडक्यामध्ये ठराविक जर का पृष्ठभाग असेल, म्हणजे तो जर का डंग असेल तर त्या डंगवरतीच हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर काही फंजाई जे आहेत हे रात्री आपल्याला चमकताना दिसतात. तर ह्या 2 जाती आहेत, मायसेना हिमॅटोपस आणि मायसेना लक्स कोलाय असं या बुरशींचं
नामकरण केलेलं आहे. तर मायसेना हिमॅटोपस म्हणजे हिमोग्लोबिन सारखा म्हणजे ब्लड रेड कलर असा त्याचा असतो. आणि इथं मात्र लक्स कोला आहे, मायसेना लक्स कोला आहे. लक्स म्हणजे लाईट, म्हणजे लाईट त्यातनं बाहेर पडतोय. तर ह्याला बायोल्युमिनेसन्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात, अर्थात चमकणाऱ्या बुरशा. तर हे जे फोटोग्राफ्स आहेत हे मी इंटरनेटवरनं घेतलेले आहेत. तर या इंटरनेटवरनं घेतलेल्या फोटोग्राफ्समध्ये अक्षरशः एका माणसाला डोक्यावरती पाऊस लागणार नाही इतपत मोठी छत्री केवढी असते तेवढे हे मशरूम्स वेगवेगळे आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळतात. अगदी खूप मोठे मोठे हे बुरशी प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात. पण हे फक्त परदेशातच मिळतात का, तर असं नाही. तर आपल्या इथं आंबोली किंवा राधानगरी किंवा दाजीपूर यासारख्या एरियाजमध्ये सुद्धा आपल्याला ह्या अशा बुरशा काही काही यातल्या बुरशा मिळतात आणि ह्या बुरशांवरती खूप संशोधन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा जो प्रकार आहे तो मिक्झोमायसिट. यातली गंमत एक सांगतो. आता ही जी काही बुरशी दिसते ही बुरशीचं नाव फायझॅरम आहे. या तीनही वेगवेगळ्या बुरश्या आहेत, पण त्याचं पहिलं नाव जे आहे ते फायझॅरमच आहे, ज्याला आम्ही जीनस असं म्हणतो. आणि दुसरं जे नाव असतं ते फायझॅरम, याची त्याला स्पीसीज असं म्हणतो. तर या तीन वेगवेगळ्या स्पीसीज आहेत, पण या तिन्ही वेगवेगळ्या स्पीसीजचा जीनस मात्र एकच आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जसं आपलं आडनाव, तर आडनाव सेम आहे पण नाव मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं, तसं याच्यामध्ये मिक्झोमायसिट्समध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतंय. तर त्यामध्ये पहिल्या फोटोमध्ये आपल्याला त्याला खाली स्टॉक दिसतोय, दुसऱ्या फोटोमध्ये त्याला स्टॉक खाली नाहीच आहे, आणि तिसऱ्या फोटोमध्ये स्टॉक पण नाहीये आणि त्याचा शेप जो आहे तो शेप असा पूर्ण वेगळा झालेला दिसतोय. तसेच त्याच ग्रुपमधले हे आणखीन काही बुरशी प्रकार. तर आता नवीन क्लासिफिकेशननुसार यांना वेगळ्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. पण आपण आता सध्या खूप क्लासिफिकेशन आणि आत्ताचं रिसेंट काय आणि ओल्ड काय होतं याच्या फंदामध्ये न पडता बुरशी प्रकारांमध्ये पूर्वी जे मोडत होते त्यांचं आपण ॲटलिस्ट जे काय पहिले क्लासिफिकेशन आहे ते समजून घेतलं तर पुढचं आपल्याला कळणार आहे. म्हणून आपण पहिल्यांदा जुन्या पद्धतीच आपण इथं वापरतोय काही गोष्टी, कारण ते कळाल्याशिवाय नवीन गोष्टी कळणं शक्य नाही. त्यामुळं जे काय आहे ते सगळं जुन्या क्लासिफिकेशननुसार आपल्याला मी इथं सांगतोय. त्यानंतर इथं जर पाहिलं आपण तर हे डायडर्मा म्हणजे अक्षरशः एखाद्या पक्षाची छोटीशी अंडी जर का फुटल्यासारखी दिसत आहेत असं ते दिसत आहे. डायडिमियम असेल, हेमिट्रायकिया असेल, त्याचबरोबर फ्युलिगो असेल, मगाशी सांगितलेलं फायझॅरम असेल, त्याचबरोबर हे घोड्यांच्या केसासारखं वरती आलेलं दिसणारं असं स्टेमोनायटिस असेल, किंवा हे रेड कलरचं अर्सायरिया असेल. असे वेगवेगळे बुरशी प्रकार या मिक्झोमायसिट्स प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांची उंची सगळ्यांची हार्डली छोटीशी, म्हणजे अगदी 1 mm ते 2 mm किंवा कधी कधी 3-4 mm सुद्धा आपल्याला याची उंची बघायला मिळू शकते. तर हे खूप देखणे असे बुरशी प्रकार असतात. पण त्याच्यातली गंमत एक अशी आहे की या बुरशीचे बीजाणू ज्यावेळेस रुजतात त्यावेळेस त्या बीजाणूंमधून एक कवकतंतू बाहेर येण्याच्या ऐवजी एक अमिबा बाहेर येतो. नंतर ते अमिबा सगळे इकडं तिकडं फिरतात छानपैकी आणि अन्न भरपूर त्यांना ज्या ज्या प्रकाराने खाता येतं ते खातात. आणि थोडक्यामध्ये 2 प्रोसेसनी, एक फॅगोसायटॉसिस आणि दुसरं पिनोसायटॉसिस म्हणजे सॉलिड फूड पार्टिकल आतमध्ये घेणं, सुडोपोडिया म्हणजे खोटे पाय तयार करून, किंवा लिक्विड ड्रॉपलेट्स आतमध्ये घेणं, ते पण सुडोपोडिया आणि याच्यातून, आणि नंतर मग ते पचवणं, असं ते त्याचं फीडिंग मेकॅनिझम चालू असतं. मग सगळे इकडे तिकडे छानपैकी अमिबा चरतात आणि नंतर मग ते सगळे एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर एका ठिकाणी थांबून सगळे एकमेकांमध्ये विलीन होऊन जातात आणि एक मोठं स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणायचं प्लाझ्मोडियम. आणि ते प्लाझ्मोडियम जे असतं ते प्लाझ्मोडियम हे इकडं तिकडं फिरतं आणि ते फिरल्यानंतर पण पुन्हा एकदा ते स्वतःची भूक भागवतं इकडे तिकडे फिरून जे मिळेल ते, आणि नंतर मग कुठल्याही एका पृष्ठभागावरती ते स्तब्ध होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी ह्या अशा बुरशा आपल्याला वेगवेगळ्या ग्रुपनी किंवा समूहाने आलेले दिसतात. आता इथं जे दिसतं ते हेमिट्रायकिया सर्क्युला. थोडक्यात जिलेबी खाताना आपण या फंगसची आठवण काढायला काही हरकत नाही. तर अगदी जिलेबीसारखं दिसतं. म्हणजे हिमाचल एरियामध्ये जर आपण गेलात तर तिकडची जिलेबी ही अगदी आपल्या इथल्या जिलेबीसारखी अगदी परफेक्ट सर्क्युलर अशी नसते, तर ती अशी थोडी वाकडी तिकड्या प्रकारची असते. तर ती जिलेबी आपण लक्षात ठेवली तर हे फंगसचं एक नाव आपलं लक्षात राहू शकतं, ते म्हणजे हेमिट्रायकिया. तर नंतर टिक्का जे आहे म्हणजे थोडक्यात ग्राउंडनट ज्याला म्हणतो आपण, ग्राउंडनटच्या पानांवरती हे जे काही ठिपके दिसतात हे ठिपके म्हणजे दुसरं काही नसून एक प्रकारचं फंगस आहे, सर्कोस्पोरा म्हणून. तर हे एक आहे टिक्का. त्यानंतर ॲस्कोमायसिस, थोडक्यामध्ये डिस्क लाईक, म्हणजे ह्याच्या काही वाट्या आपल्याला दिसतात, या वाट्यांसारखे दिसणारे फंगस ज्याला म्हणायचं डिस्क लाईक, म्हणून त्याला म्हणायचं डिस्कोमायसिस असं म्हणतात. आणि ही जी डिस्कोमायसिट्स आहेत या डिस्कोमायसिट्स मध्ये आपण जर का पाहिलं
तर या डिस्कोमायसिट्समध्ये आपल्याला आतमध्ये जर का आपण त्याचा काप घेतला, उभा काप घेतला, तर त्यामध्ये आपल्याला असं ॲस्कस, थोडक्यामध्ये बुरशीचे बीजाणू असणारी अशी एक छोटी पिशवी आपल्याला पाहायला मिळते. त्याला ॲस्कस असं म्हणायचं. आणि ते सगळे ॲस्कस इथं मांडलेले असतात, म्हणजेच ॲसाय ज्याला म्हणतो, अनेक वचन त्याचं. आणि त्यामध्ये आपल्याला स्पोअर्स बघायला मिळतात. तर हे झालं ॲस्कोमायसिट्सचं. याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या अगदी डायरेक्टली एखाद्या पानावरती हे ॲसाय किंवा ज्या पिशव्या आहेत त्या पिशव्या तयार होतात, किंवा काही असे गोल चेंडूसारखं असतं आणि त्याच्या आतमध्ये त्या ॲस्कस तयार होतात, किंवा काही ते चेंडूंना वरती असं तोंड फुटलेलं असतं, त्या पेरिथेशियम त्याला म्हणतो आम्ही, असं तयार होतं, किंवा काही डिस्क जे आत्ता मी दाखवलं तसं. तर अशा काही बुरशा आपल्याला आत्ता पावसाळ्यामध्ये नक्की पाहायला मिळतील. त्यामधलेच आणखीन काही वेगळे प्रकार आपण इथं बघणार आहोत. ते म्हणजे अगदी आपल्या इथं मुद्दामून काही ग्लिरिसिडिया नावाचं एक प्लॅन्ट लावलं जातं हिरवाईसाठी. तर ग्लिरिसिडिया, ज्याला उंदीरमारी असं म्हणतो आपण, तर त्या उंदीरमारी हे जे प्लॅन्ट आहे, तर त्याच्या खोडावरती आपल्याला ह्या बुरशा नेक्ट्रिया नावाच्या बघायला मिळतात. त्याचबरोबर काही टणक पृष्ठभागांवरती लाकडाच्या आपल्याला हे डायट्रायपे नावाचे असे काळे काळे गोळे चिकटून बसल्यासारखे दिसतात. त्याचबरोबर हायपोक्झायलॉन नावाची एक बुरशी दिसते. त्याचबरोबर असे काड्या काड्या आलेले दिसतात, ते झायलेरिया नावाचे असतात. हे जे दिसत आहेत हे बझायझा म्हणतो यांना. आणि हे जे आहेत ते हे झायलेरिया, थोडक्यात डेड मॅन्स फिंगर, म्हणजे मेलेल्या माणसाच्या हाताच्या बोटांसारखं जे दिसतं त्याला झायलेरिया असं म्हणतात. तर असं ते त्याचं कॉमन नाव आहे. त्याचबरोबर असे काही सुरणासारखे दिसणारेही बुरशी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते बुरशी प्रकार जमिनीमध्ये गाडलेल्या अवस्थेत असतात, 6 ते 7 सेंटीमीटर खाली जमिनीमध्ये. आणि त्यांना फाइंड आउट करणारे काही श्वान किंवा काही कुत्रे आपण जर वापरले तर आपल्याला ते सहज मिळू शकतं. तर त्यामध्ये हे एक फंगस आपल्याला मी दाखवतो, इथं बुरशी दाखवते, त्याचं नाव आहे मॉर्केल्ला. तर यांना कॉमन नेम मॉरेल्स असं म्हणतात. तर हे मॉर्केल्ला एक म्हणजे राजे रजवाडे जी लोक होते सगळे, तर ते अजूनही काही यांच्या देशांमध्ये याचं सेवन करतात. कारण का, ह्या फंगसचा, त्यांचं असं म्हणणं आहे की या फंगसचा ब्रेनवरच्या न्यूट्रिशनमध्ये खूप मोठा वाटा आहे, कारण का ते ब्रेनसारखं दिसतं म्हणून. पण खरं तर सायंटिफिकली याच्यात प्रोटीन कंटेंट आणि या बऱ्याच गोष्टी ज्या मानवाला उपयोग येत अशा आहेत, म्हणून कदाचित याचे काही प्रकार खाल्ले जात असावेत. त्याचबरोबर आपल्या इथं आपल्याकडचे पेंटिंग करणारे जे कलाकार आहेत ते, त्यांचं लक्ष आपल्या ह्या बुरशांकडे फार कमी वेळा जातं. पण परदेशातले काही जे लोक आहेत त्यांचं मात्र ते कंटिन्युअस ते पेंटिंग, तर हे आपल्याला खरे वाटतील अगदी. इतके सुंदर काढलेले हे पेंटिंग्ज आहेत. हे सगळे ब्लॅक अँड व्हाईट काही पेंटिंग्ज आहेत, काही कलर्ड पेंटिंग्ज आहेत. तर मला वाटतं आपल्याकडच्या आर्टिस्टनी याच्याकडेही लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर जमिनीमध्ये असणारे जे पफ बॉल्स, म्हणजे याला आपण भुईफोड असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, तर अशा भुईफोडांचं पण प्रमाण आपल्याकडे येण्याचं खूप आहे. काहींना खाली देठ असतात इथे दाखवल्याप्रमाणे खालच्या फोटोमध्ये, आणि काहींना मात्र देठ नसतात. काही फक्त वरचे गट्टू जमिनीवरती चिकटलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर याचं नाव पिसोलिथस अर्हायझस. तर ही जी बुरशी आहे, ही बुरशी युकॅलिप्टस, म्हणजे ज्याला आपण निलगिरी असं म्हणतो, त्या निलगिरीच्या मुळांच्या जवळ ही बुरशी आपल्याला मॅक्सिमम वेळेला पाहायला मिळते. आणि ते जे काही पिसोलिथस मी आत्ता आपल्याला सांगितलं, या पिसोलिथसचं बऱ्याच काही इन्सेक्ट्स पण याच्यावरती त्यांची स्वतःची गुजराण करताना दिसतात. पण ते का ते खातात याच्यावरती खरं संशोधन होणं फार गरजेचं आहे. याच्याच ग्रुपमधले म्हणजे गॅस्ट्रोमायसिट्सच्या ग्रुपमधलेच हे आणखीन बाकीचे काही फंज आहे, ज्याला क्लॅथरस असं म्हणायचं. त्यानंतर हे जे मधलं आहे, अक्षरशः म्हणजे कानातली जी फुलं घालतात लेडीज, तर त्या फुलांसारखं दिसणारं हे ॲस्रोय. त्याचबरोबर बॉलसारखं दिसणारं कॅलोबोविस्टा, म्हणजे अक्षरशः एखादा फुटबॉल असू द्यात किंवा असं इतकं ते मोठं असं पण आपल्याकडं पाहायला मिळू शकतं. तर असे बॉल शेप असणारं पण कॅलोबोविस्टा असं एक आहे. त्यानंतर एंडोप्टिकम पण आहे. त्यानंतर लॅटर्निया आहे, म्हणजे सगळे कानातली डुलं जी असतात, जर का हे लॅटर्निया उलटं केलं तर आपल्याला कानात डूल लटकल्यासारखं दिसेल. तर इतके सुंदर सुंदर डिझाईन्स नेचरमध्ये आहेत. आणि मला वाटतं काही काही आर्टिस्ट याच्यामधलेही सगळं स्ट्रक्चर्स कॉपी करून घेतात आणि ते स्वतःचे डिझाईन्स बनवतात. तर हे आत्तापर्यंत झालं एक वेगळ्या ग्रुपमधलं. त्याच ग्रुपमधलं आणखीन एक हे बुरशी प्रकारांचा एक समूह इथं, ज्याला आपण बर्डनेस फंजाय असं म्हणू, की पक्ष्यांची घरटी घातलेत असं वाटावं असं हे फंगस आहे, ज्याचं नाव सायाथस. ही आपल्याकडं काळे याच्यामधले हे दिसणारे जे आहेत हे सगळे, ज्याच्यामध्ये सगळे बीजाणू आतमध्ये असतात त्या काळ्या त्याच्या स्ट्रक्चर्समध्ये.
त्याला म्हणायचं सायाथस. त्यानंतर असे जर पांढरे दिसले तर त्याला म्हणायचं क्रुसिब्युलम. तेच जर का थोडेसे ब्राउनिश कलरचे असेल त्याला निड्युला, किंवा त्यानंतर मधली शेड असेल थोडी तर निड्युलारिया. तर इतकं साधं सोपं याचं क्लासिफिकेशन आहे. फक्त आपल्याला याचं मायक्रोस्कोपिक स्टडी करायला लागतो. आणि हे असे जे काही काळे काळे दिसणारे मधले पार्ट आहेत ते पार्ट म्हणजे आतमध्ये त्याच्या बीजाणू असतात, बीजाणू तयार होतात, त्याला म्हणायचं पेरिडिओल्स. आता हे असे काही स्पेशल मशरूम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं नाव सिम्बलम, डिक्टिओफोरा, वासेक्वाता. आता हा बॅक्टेरिया आहे आणि हा मोंटॅग्निया, सायझोस्टोमा, म्युटिनस आणि बरेच काही. तर असे हे स्पेशल मशरूम्स आहे, अत्यंत लिबलिबीत असणारे मशरूम्स. काही बॅक्टेरिया किंवा मोंटॅग्नियासारखे काही मशरूम जर सोडले तर काय बरेच मशरूम्स हे सॉफ्ट मशरूम्स असं म्हणून आपण त्याला मला वाटतं संबोधू शकतो. त्यानंतर काही कलरफुल कोरल फंजाई आपल्याला असे बघायला मिळतात. आत्ता पावसाळ्या दिवसामध्ये आत्ता तुम्ही कुठल्याही जंगलामध्ये गेलात तर खाली पालापाचोळ्यावरती पाय जरा जपून टाका, कारण त्या पालापाचोळ्यामध्ये कित्येक फंजाई हे आपले स्वतःचं अस्तित्व दाखवत असतात. आणि मला वाटतं ते अस्तित्व आपण त्यांनी दाखवायच्या अगोदरच आपण चिरडून टाकण्याच्या अगोदर त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं, म्हणजे त्याची आपल्याला एक वेगळी ओळख नक्की होईल. त्यानंतर असे काही फंजाय ज्यांना वूड रॉटिंग फंजाय किंवा लाकडाचं विघटन करणारे फंजाय असंही म्हणूया आपण. मायक्रोपोरॅलस सारखे किंवा मायक्रोपोरस डिडालिया, हेक्झॅगोनिया किंवा फ्लॅवोडॉन फ्लॅवर्स, त्याचबरोबर सायझोफायलम, अशा कित्येक वूड रॉटिंग म्हणजे लाकूड कुजवणाऱ्या बुरशांचे वेगवेगळे प्रकारही आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे प्रकार, प्रत्येक प्रकाराचं निसर्गामध्ये एक वेगळं महत्त्व आहे, कारण का ठराविक झाडांवरतीच ठराविक बुरशाही येतात. त्याला होस्ट स्पेसिफिक असं आम्ही म्हणतो इंग्रजीमध्ये, मायकॉलॉजिकल लँग्वेजमध्ये. आणि असे काही स्पेसिफिक म्हणजे जसं काही लोकांचं असतं की नाही, मला समोर एखाद्याच्या जर का प्लेट दिली आणि सपोज एक भजी ठेवले आणि वडे ठेवले, तर काही लोक म्हणतात की नाही, मला फक्त भजीच आवडतात. तसं ह्या बुरशांचं पण असतं की खाईन तुपाशी नाही तर उपाशी. अशाही काही बुरशा आपल्याला, म्हणजे ज्याला होस्ट स्पेसिफिक असं म्हणतो आपण, त्यामुळे ठराविक प्रकारचा सजीव जर का मिळाला तरच त्याच्यावरती ते वाढतात, अन्यथा ते वाढत नाहीत. अशाही काही बुरशा आपल्याला पाहायला मिळतात. तर हे खूप इंटरेस्टिंग अशा ह्या गोष्टी आहेत. त्यामधले आणखीन एक इंटरेस्टिंग ग्रुप म्हणजे ऑरिक्युलारिया. म्हणजे जसं काही माणसाच्या कानाचा आकार आपल्याला इथं दिसतो, लिबलिबीत असतात त्या ऑरिक्युलारिया. त्याचबरोबर जे काही बुरशी प्रकार आत्ता औषधांमध्ये वापरले जातात त्या प्रकारांमध्ये हे जे सर्व प्रकार आहेत, त्याच्यामध्ये क्लॅव्हरिडेल्पस असेल किंवा गॅनोडर्मा असेल किंवा आणखीन क्लॅव्हिसिस पर्प्युरिया असेल किंवा आणखीन बाकी बरेच प्रकार आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात, किंवा काही शिटाके मशरूमसारखे मशरूम्स असतील. तर हे सगळे जे काही बुरशी प्रकार, त्या प्रत्येक बुरशी प्रकारांचा औषधांमध्ये उपयोग केला गेलेला आहे. आणि पूर्वी केला जात होता, पण काही आत्ता लेटेस्ट औषधांमध्ये काही वापरत नसतील. पण आत्ता जे काही आपण ज्या सिच्युएशन्समधून चाललेलो आहोत त्या सिच्युएशन्समध्ये फंगल ओरिजिनेटेड काही ड्रग्ज खरं तर तयार करण्याची, म्हणजे मेडिकल काही केमिकल्स आपल्याला त्याच्यामध्ये सापडण्याची खरं ही चांगली वेळ आहे मला वाटतं. त्यामुळे ह्याच्यावरचं संशोधनालाही तितकंच महत्त्व आपण दिलं पाहिजे. त्यानंतर बायो कंट्रोल बाय फंजाय, म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्या किडीचं नियंत्रण निसर्ग करत असतो ऑटोमॅटिक, पण त्या निसर्गाचा आपल्याला विसर पडत जातो कधी कधी. त्यामुळे निसर्ग परत एकदा दाखवून देतो की मी तुमच्यापेक्षा केव्हाही आणि कधीही सरस आहे. तर त्याच्यातलं हे एक आणखीन एक उदाहरण, ते म्हणजे कॉर्डिसेप्स. तर आपल्या नकळत ज्या किडी ह्या पिकांना प्रॉब्लेमॅटिक असतात, तर त्या किडी, ह्या सगळ्या किडी नियंत्रण करण्याचं काम ह्या बुरशांमध्ये असतं. आणि त्यातलं कॉर्डिसेप्स नावाची ही एक बुरशी आहे. त्याचबरोबर माशांवरती पण येणाऱ्या काही बिवेरियासारख्या बुरशा आहेत. तर ह्या बुरशा ऑटोमॅटिक आपल्या नकळत कुठंही जाहिरातबाजी, कसलाही पोस्टर न लावता या बुरशा स्वतःचं काम अत्यंत प्रामाणिकपणे हे करत असतात. आणि मला वाटतं ह्या बुरशांकडनं खूप किडींचा प्रादुर्भाव आपल्या नकळतच तो कमी झालेला असतो. पण तरीही आपण बऱ्याचदा खूप कीटकनाशकं अतिप्रमाणात वापरून पिकांचं नुकसान करतोच, पण त्याचबरोबर तिथल्या जैवविविधतेचंही नुकसान करतो. त्यामुळे आपण हे करत असताना या सर्व गोष्टींचा नक्कीच आपण विचार करावा. त्यानंतर आणखीन एक गोष्ट मला आपल्याला सांगायची, ते म्हणजे निमॅटोड ट्रॅपिंग. तर सॉईलमध्ये, जमिनीमध्ये असणाऱ्या सूत्रकृमी, म्हणजे हे असे छोटे छोटे आळ्या असतात, त्या आळ्या पिकांमध्ये शिरून पिकांचं वाटोळं करतात. तर त्या पिकांच्या आळ्यांना मारण्यासाठी आर्थोबॉट्रिस नावाचं फंगस जमिनीमध्ये ऑटोमॅटिक कार्य करत असतं. म्हणजे निसर्ग किती ग्रेट आहे हे मला वाटतं याच्यातनं दिसतं. तर या बुरशीमध्ये आपण जर पाहिलं तिथे राईट साईडला, तर इथं फासा तयार केलेला असतो. ही बुरशी आहे सगळी, हा धागा आहे बुरशीचा. आणि हा जो आहे हा निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी, म्हणजेच आळी आहे जमिनीमधली. त्या आळीला
तो जो जो धागा आहे तो धाग्यावरती फासे तयार केलेले असतात त्या बुरशीनी, आणि ह्या किडीनी म्हणजे थोडक्यात ह्या आळीनी याला स्पर्श केला की ते फुगायला लागतात आणि ते फुगून ते पूर्ण ब्लॉक करतात त्याला आणि त्या किडीला मारून टाकतात. असं ते निमॅटोड ट्रॅपिंग फंजाई खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचबरोबर आपल्या पिकांना आपल्या डोळ्यांना दिसत पण नाही पण जमिनीमधून आपल्या पिकांना मदत करणाऱ्या या मायकोरायझा नावाच्या फंगस आहेत, ज्या रूट्समध्ये म्हणजेच मुळांमध्ये आतमध्ये शिरूनही काम करतात, त्याचबरोबर मुळाच्या वरती आवरण तयार करूनही काम करतात. तर त्यांना वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझाज असं म्हणायचं. आता कॉमन नेम त्याचं पडलेलं आहे व्हॅन. तर त्यानंतर तर मला वाटतं ह्या अशा बुरशांचं जर का आपल्याला जमिनीमध्ये खरंच सदुपयोग करून घ्यायचा असेल आपल्या पिकांसाठी, तर मला वाटतं आपण कीटकनाशकांचा अनाठायी वापर टाळला पाहिजे. आणि मला वाटतं तो अनाठायी वापर आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करून आपण नक्कीच टाळू शकतो असं मला वाटतं. यानंतर ही दगड फुलं बऱ्याचदा आपले आजोबा आजी आपल्याला मसाला करत असताना आपल्या आईला आपल्यासमोर सांगतात की हे जरा मसाल्यातलं दगड फुल आहे ना ते जरा थोडं जास्त टाक. कशासाठी जास्त टाक असं आपण त्यांना जर प्रश्न विचारला तर ते म्हणतात टाक टाक म्हणते ना, टाकून दे, काहीतरी आहे त्याचा उपयोग. पण काय नक्की उपयोग आहे हे जर का मला वाटतं ते सांगितलं तर फार आपल्याला नवल वाटेल. तर या दगड फुलांमध्ये लिटरली त्याच्या नावानुसारच दगड झिजवण्याची ताकद आहे, दगड झिजवणारे केमिकल्स त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं बऱ्याचदा आपल्या शरीराच्या बऱ्याच व्याधी कमी होण्यासाठी त्याची मदत होते. आणि ही जे दगडफूल आपल्याला समोर दिसते ते दिसतानाही आपल्याला लंग्स सारखं दिसतंय, म्हणजे आपल्या फुफ्फुसांसारखं थोडंसं दिसतंय. आणि हे जे दिसतंय याचाच उपयोग, याचं नाव आहे लोबारिया पल्मोनॅरिया, आणि याचा उपयोगही आपल्या लंग्सच्या डिसिजेसवरती होतोय. तर मला वाटतं निसर्ग आपल्या आकारांमध्येही आपल्याला बऱ्याचदा काही औषधांचे इंडिकेशन्स कदाचित देत असावा, आणि पण ते आपण पाहायला आपले डोळे तेवढे सक्षम पाहिजेत. तर या दगड फुलामध्ये शेवाळ आणि बुरशी याचं मिश्रण आपल्याला निसर्गतः आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामध्ये फंगल लेअर म्हणजे बुरशी आणि अल्गल लेअर म्हणजे शेवाळाचा लेअर, असं शेवाळ आणि बुरशी याचं निसर्गतः एक मिलन होऊन एक वेगळाच सजीव मधला तयार होतो. त्याला दगड फुल किंवा लायकेन असं म्हणतात. आणि ह्या दगड फुलाचे हजारो प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात. ते कुठले असतात आणि कसे असतात आणि कुठे असतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार हा म्हणजे दगडावरती येणारा, ज्याला सॅक्सिकोलस म्हणायचं. हा दुसरा प्रकारही दगडावरतीच येणार आहे. तर पहिल्या प्रकाराचं नाव आर्थोथेलियम, दुसऱ्या प्रकाराचं नाव डर्मॅटोकार्पॉन. थोडक्यात डिस्को पापड दगडांवरती चिकटवल्यानंतर थोडेसे ते वाळले की असे वळणार थोडेसे, आणि तसंच जे ब्लॅकिश दिसतं त्याला म्हणायचं डर्मॅटोकार्पॉन. डर्मॅटॉस म्हणजे स्किन, कार्पॉस म्हणजे फ्रूट, तर स्किन फ्रूट थोडक्यामध्ये असं. तर हे झालं दुसऱ्या प्रकारचं. हे तिसरा प्रकार जो आहे तो फोलियर लायकेन. आता हे फोलियर म्हणजे काय, तर पानावरती जे काही पांढरे पांढरे पक्ष्यांनी घाण केल्यासारखं दिसतंय, पण ते पक्ष्यांनी घाण केलेली नाहीये. तर ते जे आहे ते दगड फुलाचं एक दगड फुल आहे. एक गोल म्हणजे एक दगड फुल आहे, एक पांढरा ठिपका म्हणजे एक दगड फुल आहे. तर अशी दगड फुलं फोलियर म्हणजे पानावरती येणारी म्हणून त्याला फोलियर लायकेन म्हणायचं. त्यानंतर खोडावरती वाढणारे, आता इथं खोडावरती या वनस्पतीच्या आपल्याला हिरव्या रंगाचे असे पॅचेस दिसत आहेत. ते जे पॅचेस आहेत हे पॅचेस पण एका दगड फुलाचेच आहे, त्याचं नाव आहे पोरिना. तर यांना म्हणायचं हे जे लायकेन्स आहेत ज्याला आपण कॉर्टिकोलस असं लायकेन्स याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर दगडावरती अशी नक्षी काढल्यासारखी बऱ्याचदा आपल्याला हे पाहायला मिळतं. त्याचबरोबर काही खोडांवरती आपल्याला हे बुरशी प्रकार मिळतात. दगड फुल आहेत ही एक प्रकारची, त्याचं नाव आहे ग्राफिस. हे दगडावरती मिळतं, चिरा चिरा पडल्यासारखं दिसतं, त्याचं नाव आहे रायझोकार्पॉन. आणि हे येलो कलरचे पॅचेस दिल्यासारखं बऱ्याचदा दिसतं. उंचवरती आपल्याला जास्ती वेळा हे लायकेन दिसतं, त्याचं नाव आहे कॅलोप्लॅका. आता या कॅलोप्लॅकाचे दगड फूल वापरून बऱ्याचदा आपल्या रंग कंपन्यांनी यातले केमिकल्स आयसोलेट करून त्याचे एक्झॅक्टली रेप्लिका बनवले आणि ते पेंट्समध्ये वापरत आहेत. आणि अजंठा, वेरूळ किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जी काही चित्र आपल्याला काढलेली दिसत आहेत ती पेंटिंग जी आहेत सगळी, त्या पेंटिंग्समध्ये काही लोकांनी संशोधन केलं त्याच्यावरती, तर त्यामध्ये त्यांना असे काही दगड फुलांचे पण रंग असलेलं पाहायला मिळतंय. तर मला असं वाटतं की ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण जर का पाहिल्या तर आपल्याला नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये बुरशीचा कुठे ना कुठेतरी एक खूप चांगला आणि खूप मोठा आपल्यासाठी एक काम बुरशी करून ठेवते असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. हे आपल्या मसाल्यामध्ये मिळणारं जे काय आहे ते ज्याला पार्वेलिया असं म्हणतो आपण,
तर हे पार्मेलिया. त्यानंतर हे जे दिसतंय हे उसनिया, उष्णद्या नाही उसनिया. तर हे जे उसनिया आहे, ही उसनिया नावाची एक दगडफुलाचीच एक वेगळी जात आहे. तर ही उसनिया जी आहे, ह्या उसनियापासून बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स काढले जातात. आणि मला वाटतं आपल्याकडं इथं जंगलांमध्ये ज्याला आपण पोल्युशन इंडिकेटर्स म्हणून ह्या लायकेन्सकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण का ह्या दगडफुलांचं इंडिकेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात. ज्या ठिकाणी खूप पोल्युशन आहे त्या ठिकाणी दगडफुलं अजिबात सापडणार नाहीत, पण ज्या ठिकाणी पोल्युशन खूप कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला ही दगडफुलं नक्की पाहायला मिळतात. तर मला वाटतं त्यामुळं या शुद्ध पर्यावरणाचा दर्शक म्हणून ह्या दगडफुलांकडं आपण पाहायला पाहिजे. पण आपण ज्या काही अगदी एक माणूस एका ठिकाणी एका गाडीवरती, मग नंतर 4 माणसं 4 वेगवेगळ्या गाड्यांवरती असं जाऊन आपण जे काही बऱ्याचदा पोल्युशन आम्ही वाढवत असतो, तर मला वाटतं एकाच गाडीवरती दोघांनी बसून गेल्यानंतर ॲटलिस्ट तेवढं जे पोल्युशन कमी होतं आहे ते पोल्युशन जर का आपण कमी करू शकलो तर असा लायकेनचा ऱ्हास होणार नाही. त्याचबरोबर आपण जे काही वेगवेगळ्या पावडरी वापरतो, वेगवेगळे परफ्युम्स वापरतो, त्या परफ्युम्समध्ये कित्येक टनावारी दररोज कित्येक टन हे अशा लायकेन्स दगडफुलं आणली जातात जंगलामधून ओरबडून, आणि मग त्याच्यापासून हे असे सगळे प्रॉडक्ट्स तयार करतात. त्यामुळं हे प्रॉडक्ट्स आपण अगदी वापरू नका असं मी अजिबात म्हणणार नाही, पण अगदी शक्य झालं तर खरंच वापरू नका. पण अगदी वापर थोडाफार आपण लिमिटेड जर केला तर मला वाटतं हे होणारा जो काही ऱ्हास आहे सगळा, हा ऱ्हास कमी होऊ शकतो. तर आपल्या सर्वांना मला इथं बोलण्याची संधी सिंधुजन अकॅडमीतर्फे मिळाली, त्याबद्दल मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आणि खरं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण निसर्गाच्या कडनं बऱ्याच गोष्टी शिकणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण जर आत्ता नाही शिकलो तर निसर्गाचे फटके आपल्याला हे नक्की बसणार आहेत, यात शंका नाही. त्यामुळं मी एक मंत्र बनवलेला आहे, ओम बुरशी देवे नमः. आता ओम बुरशी देवे नमः म्हणजे हा जो काही मंत्र आहे, हा मंत्र हा खऱ्या अर्थाने मुद्दामून हा मंत्र मी बनवला आहे. कारण का बुरशीमध्ये एवढे अगणित सगळ्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण अभ्यासाला सुरुवात केली तर अक्षरशः कित्येक जन्म आपल्याला कमी पडतील, असे इतकं याच्यामध्ये महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मला वाटतं पण त्या शिकणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याही अगोदर बऱ्याचदा आपल्याकडे हे पाहिलं जातं की एखादा विद्यार्थी, एखादं छोटंसं मूल असं घेऊन आलं आईकडं आपल्या, आणि आईला दाखवलं, हे बघ का मला काहीतरी अंगणामध्ये आलेलं मिळालंय. तर आई पहिला त्याच्या पाठीत एक धपाटा टाकते आणि सांगते, असलं घाणेरडं कशाला काहीतरी घेऊन आलंय. आणि इथंच सगळ्यात मोठी चूक होते. मला असं वाटतं की आपण सर्वांनी ॲप्रिशिएट करायला शिकलं पाहिजे, आणि आपल्या सगळ्या मुलांचं, ज्या स्टुडंट्सचं ॲप्रिसिएशन आपण केलं पाहिजे. आणि हे ॲप्रिसिएशन आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत बुरशीशास्त्राला चांगले दिवस आणखीन परत एकदा नक्की येणार नाहीत. कारण का कुठंतरी त्या बुरशीबद्दल असणारी जी काही आपली निगेटिव्हिटी आहे, ती निगेटिव्हिटी आपल्याला जोपर्यंत कमी करता येत नाही आहे तोपर्यंत आपण बुरशांचा अभ्यास तेवढा चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही, हे मला वाटतं. कारण आणि या चित्रामध्ये हे खूप बोलकं चित्र आहे असं मला वाटतं. या चित्रामध्ये इथं जे दाखवलेलं आहे, या प्लॅन्ट्स आहेत, हे प्लॅन्ट्स म्हणतात ओम बुरशी देवे नमः. आणि इथं जे फंगस आहे ते फंगस त्या सगळ्या प्लॅन्ट्सला आतून मदत करते जमिनीमधनं. ते म्हणते सेव्ह टॅक्सॉनॉमी अँड टॅक्सॉनॉमिस्ट. कारण का जर का फंगसचा अभ्यास नाही झाला तर टॅक्सॉनॉमी सेव्ह होणार नाही आहे, फंगल टॅक्सॉनॉमी आणि टॅक्सॉनॉमिस्टही सेव्ह होणार नाही आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये अभ्यास करणारी लोक त्याच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत, त्या लोकांनी अभ्यास केला पाहिजे. आणि आपण सर्वच काही सायन्सचे लोक नसतो, पण ॲटलिस्ट सायन्स करणाऱ्या किंवा ॲटलिस्ट इंटरेस्ट घेऊन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. यामध्ये मला पुण्यात आणि बऱ्याच आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच NGOज कार्यरत आहेत. तर त्या NGOमध्ये व्याख्यानं ऐकायला खूप लोक अगदी मनापासून येतात. त्यांचं मला फार कौतुक वाटतं. विषय कोणताही असो पण ते प्रत्येक व्याख्यान अगदी तन्मयतेने ऐकतात. तर मला असं वाटतं की ते नुसतं ऐकणंही मला वाटतं फार मोठ्या गोष्टी शिकवून जातं असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मला आपल्या सर्वांना इथं मुद्दामून दाखवायची आहे, ती म्हणजे माझी वेबसाईट. मला आपल्याला वेबसाईटला घेऊन जायचं आहे. आणि वेबसाईटला घेऊन जाण्याच्या अगोदर मला वाटतं आपल्याला याच्यावरूनच मी याच्यावरती घेऊन जातो. वेबसाईट मला वाटतं आपल्या सर्वांना दिसत असेल.
ही माझी वेबसाईट आहे आणि ही जी वेबसाईट आहे याचं नाव आहे www.funjaifromindia.com आणि या वेबसाईटवरती आपण जर पाहिलं तर ही सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट अशी वापरता येणारी ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट मी माझ्या स्वतःच्या पदरच्या खर्चाने बनवलेली आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या सर्वांसमोर मुद्दाहून पहिल्यांदा तिथपासून सुरुवात करतो. वेबसाईट स्टॅटिस्टिक्स. माझ्या वेबसाईटवरती डाव्या हाताला आपण जर पाहिलं तर वेबसाईट स्टॅटिस्टिक्सवरती आपण जर का क्लिक केलं तर आपल्याला म्हणजे आत्ता या महिन्याच्या 1 तारखेपासून 29 तारखेपर्यंत म्हणजे एवढ्या 29 दिवसामध्ये एवढ्या हिट्स याला मिळालेल्या आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये 36,000 आणि 31,000 म्हणजे थोडक्यामध्ये 3 आणि 3 6 म्हणजे साधारणतः 68,000 जवळपास हिट्स मिळालेले आहेत. आणि कुठले कुठले देश बघतायत ह्या सगळ्या वेबसाईट जर पाहिलं आपण तर आपल्याला नवल वाटेल. युनायटेड स्टेट्स, इंडिया, रशियन फेडरेशन, चायना, युक्रेन, ब्राझील, इंडोनेशिया, पाकिस्तान, ग्रेट ब्रिटन वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जरी कुणी फार रेकमेंड ही वेबसाईट करत नसेल पण तरीसुद्धा, कारण बऱ्याचदा यूज अँड थ्रो काही लोकांचे असतं, पण हरकत नाही. ॲटलिस्ट आपल्या वेबसाईटला येऊन बघतायत हे तरी महत्त्वाचं आहे. त्यामुळं या वेबसाईटवरती जर का पाहिलं तर असे सगळे 7 डेटाबेसेस आहेत. यातला एक डेटाबेसवर जर तुम्ही गेलात आणि इथं गो डेटाबेसला जर का क्लिक केलं तर याच्यावरती आपल्याला इथे या वेबसाईटचं नाव दिसेल, वेबसाईटमधल्या डेटाबेसचं नाव दिसेल, इंडियन अफायलो फंगल डेटाबेस. म्हणजे मगाशी मी सांगितलं होतं की त्यामध्ये लाकूड कुजवणाऱ्या किंवा लाकडाचं विघटन करणाऱ्या ज्या काही बुरशी आहेत त्या बुरशांची ही वेबसाईट आहे. भारतातली पहिली वेबसाईट आहे आणि सांगायला अभिमान वाटतं की मला या वेबसाईट बनवण्यासाठी बराच त्रास पडला आणि डेटाबेस सगळे स्टडी केले, त्याच्यानंतर डेटा कलेक्ट केला आणि यामध्ये मला प्राध्यापिका नीता जगताप यांचं फार मोठं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर माझा मित्र हर्षवर्धन खरे आणि आमचे दुसरे मित्र निखिल शिवतारे जे आमचे याचे इंजिनियर आहेत त्यांनी पण खूप मोठं सहकार्य याच्यामध्ये केलं आणि या सर्वांच्या मदतीने ही वेबसाईट आपल्यासमोर दिसते. तर याच्यामध्ये प्रत्येक डेटाबेसमध्ये आपल्याला इथे हे सगळे डिटेल्स दिसतील. किती फॅमिलीज, किती जनरा, किती स्पीसीज आणि किती रेकॉर्ड्स याच्यामध्ये आहेत. आणि यामध्ये ब्राउज असा एक ऑप्शन आहे, सर्च असा एक ऑप्शन आहे. तर याच्यामध्ये आपण नाव टाकून सर्च करू शकता इथे. त्यामध्ये कुठलं आहे त्याचं जीनस आहे, फॅमिली आहे, स्पीसीज, लोकॅलिटी, ऑथर सगळ्या प्रकारे आपण याच्यामध्ये शोधू शकता. त्याचबरोबर ब्राउज म्हणजे डायरेक्टली आपल्याला जायचं असेल तर गो जर का म्हटलं तर याच्यावरती हे सगळे रेकॉर्ड्स आहेत. आणि सांगायला आनंद वाटतो की याच्यावरचं कुठलंही रेकॉर्ड आपण क्लिक केलं तर याच्यामध्ये जो काही डेटा आहे ज्या लिटरेचरमध्ये तेवढा डेटा इथं टाकलेला आहे. काही डेटा आणखीन टाकणं बाकी आहे. पण सगळ्यात शेवटी सगळ्यात पहिल्यांदा इथं ॲबॉर्टिपोरस बायानिस असं एक आहे. IAD म्हणजे इंडियन अफायलो फंगल डेटाबेस 1 असं त्याचं नाव आहे आणि ही स्पीसीज आहे भारतामधनं रिपोर्टेड आहे. कुठून रिपोर्ट झाली तर जनरल ऑफ इंडियन पॉलिपोरस बाय डॉक्टर JR शर्मा सर. आणि एक्सटर्नल रेफरन्स कोणाचा होता तर मायकोबँक. म्हणजे थोडक्यामध्ये या डेटाबेसला ही जी काही बुरशीची जी जात आहे या जातीची माहिती आणखीन डिटेल आपल्याला पाहिजे असेल जगभरातली माहिती तर या मायकोबँक नावाच्या शेवटच्या लिंकला आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं जगातलं रेकॉर्ड्स ज्या साईटवरती आहे म्हणजेच ही मायकोबँक जी माझ्या खूप आवडती वेबसाईट आहे याच्यावरती आपल्याला इथे या बुरशीची माहिती आपल्याला जगभरातली माहिती कुठे कुठे रिपोर्टेड आहे ते मिळू शकतं. तर असं हे आपल्याला मला वाटतं या डेटाबेसवरनं जाता येतं. तर असे जवळजवळ 7 डेटाबेसेस आहेत. 7,500 फंजाय आम्ही म्हणजे बुरशांचं रेकॉर्ड याच्यावरती जे आत्तापर्यंतच्या सर्व रिसर्चर्सनी केलेलं होतं, सायंटिस्टनी केलेलं होतं, प्रोफेसर्सनी केलेलं होतं ते सगळं एकत्रित करून आम्ही इथे 7,500 हे टाकलेलं आहे. आणि कुणाचंही काम घेतलं तर त्यांच्या कामासाठी त्यांना आपण डेडिकेट केलंच पाहिजे. म्हणून प्रत्येक आपल्या जे काही डेटाबेसेस आहेत त्या डेटाबेसेसच्या तिथे खालच्या बाजूला त्या कोण व्यक्तींनी त्याच्यामध्ये भारतातून कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे असे काही मला वाटतं त्या व्यक्तींचे फोटोग्राफ्स आपण तिथे टाकलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता इंडियन हे जे काही मरीन फंगल डेटाबेस आहे याच्यावरती या सर्व लोकांनी तज्ज्ञ लोकांनी काम केलं. त्यामध्ये डॉक्टर BD बोरसे सर असतील, डॉक्टर DJ भट सर असतील, त्याचबरोबर डॉक्टर किशोर बोरसे, डॉक्टर तुवर सर असतील किंवा पवार सर असतील या सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचंच काम सगळं आपल्या सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी दिलं हे त्यांचं मोठेपण आणि मी आपल्या सर्वांसाठी ह्या डेटाबेसच्या माध्यमातून ते आपल्यासमोर आणलं.
त्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टीत इवन अगदी लायकेन म्हणजे दगडफुलाच्या डेटाबेसमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर हे सर्व स्टॉलवर्ड्स डॉक्टर PG पटवर्धन सर आपल्या इथं आगरकरमध्ये होते, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये, डॉक्टर अवस्थी सर NBRI लखनौ, डॉक्टर उप्रेती सर लखनौचेच, त्याचबरोबर डॉक्टर अजय सिंग सर, डॉक्टर KP सिंग सर, असे खूप मोठे मोठे लोक ज्यांनी या लायकेन्समध्ये दगडफुलांमध्ये काम केलेलं आहे. तर असे सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि यामध्ये मला बऱ्याच लोकांची मदत झालेली. त्यामध्ये एक नाव प्रामुख्याने मला घ्यायला लागेल आणि ते नाव आपल्या सर्वांना इथं माहिती असू द्यात. डॉक्टर पॉल कर्क नावाचे सायंटिस्ट जे आता क्यू गार्डनला आहेत, आणि दुसरे डॉक्टर विन्सेंट रॉबर्ट, या 2 लोकांनी मला या सर्व 7,500 स्पीसीजचं त्यांनी पूर्ण मला लिंकिंग करून दिलं, अक्षरशः हार्डली 3-4 दिवसामध्ये. म्हणजे एवढं मोठं काम त्यांनी केलं, कुठंही एकही रुपया न चार्ज करता फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी दिवसरात्र काम करून माझ्यासाठी हे दिलं, आणि त्यामुळे आपण सर्वजण त्यांचे आभारी असले पाहिजे. त्याचबरोबर जे माझे गुरु ज्यांनी मला ह्या वूड रॉटिंग फंजामध्ये इंटरेस्ट निर्माण करून दिला, लेट प्रोफेसर JG वैद्य सर आणि माझे मामा राम मामा, ज्यांनी मला खूप बूस्टिंग केलं ही वेबसाईट तयार करण्यासाठी. आणि आपण हा जो फोटो बघताय, हा फोटो प्रोफेसर अंजली रॉय यांचा आहे, ज्यांनी ह्या वेबसाईटचं उद्घाटन केलं. शी इज द ओनली DSc फ्रॉम म्हणजे डॉक्टरेट ऑफ सायन्स, म्हणजे PhDच्याही पुढची एक खूप हायेस्ट लास्ट डिग्री असते, ज्याला जशी डिलीट असते लिटरेचरमधली, तशी इकडं DSc सायन्समधली. तर त्या डिलीट सारखीच DSc डिग्री मिळवणाऱ्या प्रोफेसर अंजली रॉय वेस्ट बेंगॉलमधल्या, तर त्यांनी त्यांच्या हस्ते मी ही वेबसाईटचं इनॉग्रेशन केलं. तर माझी ही वेबसाईट आपण जरूर बघा. आणि याच्यामध्ये आणखीन एक आपण जरूर बघायला विसरू नका, इंडियन सायंटिस्ट किंवा इंडियन कॉन्ट्रीब्युटर्स, म्हणजे ज्या इंडियन लोकांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केले त्यांचे सगळ्यांचे ॲटलिस्ट फोटो, म्हणजे कोण होते लोक हे, तर हे इंडियन कॉन्ट्रीब्युटर्स आणि सायंटिस्ट असं दोन्ही मिक्सचर मी याच्यामध्ये केलेलं आहे. मग काही कॉलेजचे प्रोफेसर्स असतील किंवा काही सायंटिस्ट असतील, तर असं सगळ्यांचं हे केलेलं आहे. तर मला वाटतं हे डेटाबेसेस आपण जरूर बघा, जरूर वापरा. कुठेही एकही रुपया तुम्हाला द्यायला लागणार नाही आहे. फक्त माझ्या वेबसाईटसाठी मी फंडिंगसाठी मी अपील करत असतो, आणि जेवढी व्याख्यानं असतात त्या व्याख्यानांमधनं जे फंडिंग मिळतं ते सगळं फंडिंग मी या माझ्या वेबसाईटच्या मेंटेनन्ससाठी वापरत असतो. त्यामुळे आपल्याला असं जरूर कधी वाटलं की आपण हे चांगलं केलं आहे काम, तर जरूर आपण मला या कार्यामध्ये नक्की मदत करू शकता. तर सर्वात शेवटी सिंधुजन अकॅडमीनी मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. डॉक्टर पॉल कर्क ज्यांनी फर्स्ट ऑथर आहेत ते डिक्शनरी ऑफ फंजायचे, ज्यांनी मला लिंकिंग दिलं, डॉक्टर विन्सेंट रॉबर्ट यांचाही मी आभारी आहे. त्याचबरोबर आमच्या संस्थेचे मानद सचिव आदरणीय संदीपजी कदम साहेब यांचाही मी खूप आभारी आहे. त्याचबरोबर आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके सर यांचाही मी खूप ऋणी आहे, कारण का सगळ्या कामांमध्ये खूप चांगलं बूस्टिंग ते मला करत असतात. त्याचबरोबर सगळ्या संपूर्ण जगभरातल्या कॉन्ट्रीब्युटर्सनी जे काही कॉन्ट्रीब्युशन्स केलेले, त्यामुळेच मला वाटतं हा इंटरेस्ट माझ्यामध्ये फंगसमध्ये आलेला आहे. तर त्या सगळ्या मायक्रो कॉन्ट्रीब्युटर्सचं आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या सर्वांचं मी इथं खूप खूप मनापासून अभिनंदन करतोय. आणि आपलं सर्वांचं खरंच कौतुक वाटते मला की बुरशीसारख्या विषयामध्येही आपण एवढा रस घेऊन आपण हे व्याख्यान माझं ऐकलं. तर आपण मला ही जी संधी दिली त्याबद्दल आपला